नमस्कार। आज 28 मार्च 2024 आज रात्रीपासून ते पुढील 2 दिवस महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे। पाहुयात या संदर्भात सविस्तर माहिती। राज्यातील तापमानात सध्या वाढ होत असल्याने उन्हाचा चटका हा असह्य होत आहे। विदर्भात चांगला तपला असून अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला असून राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज असे हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पुणे, नगर, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज, तर पुणे, लातूर वगळता यावेळी वादळी वारे आणि विजांसहित मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। तर उद्या आणि परवा म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी पाऊस पडेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।